वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी मुंबई एअरपोर्टवर, जिथे माझी दीदी, जिजू आणि 3 दीर आले होते आम्हाला सी ऑफ करायला. आणि आम्ही चाललो होतो US ला, पण आमचा लेओव्हर होता दुबईमध्ये 6 डेजचा. तर तेव्हा आम्ही माझी नणंद आणि माझी मम्मी ह्यांना दोघींना घेऊन दुबई फिरवलं. तर हा व्हिडिओ तो आहे. मला नक्कीच गॅरंटी आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. 6 डेज दुबईची टूर झाल्यानंतर माझी मम्मी आणि नणंद या दोघी इंडियाला परत आल्या आणि मी आणि माझी फॅमिली आम्ही दुबईवरून शिकागोला निघालो. हे आहे दुबईचं रूम टूर. 2 बेडरूम्सचं हे रूम होतं. खूप स्पेशियस होतं. समोरच एक बेडरूम होतं आणि राईट साईडला मास्टर बेडरूम. Button is to underline magic, and then these are the soaps. These are some white tea and lotions, and these 2 are dental brushes. These 2 are shower caps. हबीबी, वेलकम टू दुबई. दुबई खूप ब्युटिफुल आहे. त्यांचे रोड्स, ती सिटी इतकी क्लीन आहे. आर्किटेक्चर पाहण्यासारखे आहे. त्यांचे जे डाऊनटाऊन स्कायलाईन्स खूप मेस्मरायझिंग होतं सगळं काही. हा आमचा दुबईमधला फर्स्ट स्टॉप होता. आम्ही एका बीचवर गेलो होतो आणि लिटरली हे बीच इतकं क्लीन होतं. वॉटर क्रिस्टल क्लिअर, ओशन ॲक्वा कलरचं वॉटर तुम्हाला दिसतच असेल. तिथून ते फेमस दुबईचं 7 स्टार हॉटेल दिसत आहे. बुर्ज अल अरब असं ह्या 7 स्टार हॉटेलचं नाव आहे. आम्ही 20 मिनिट्स इथं स्पेंड केले. आणि इवन त्या बीचवरून आम्हाला हे टॉलेस्ट बिल्डिंग बुर्ज खलिफा दिसली. नेक्स्ट स्टॉपवरती आम्हाला हे दुबई फ्रेम प्लस फेरिस व्हील दुबई डाऊनटाऊनचं हे ब्युटिफुल स्कायलाईनचा आम्हाला व्ह्यू बघायला मिळाला. द नेक्स्ट स्पॉट आमचं साईट सीइंगचं होतं. हे फेमस दुबईचं ॲटलांटिस 5 स्टार हॉटेल अँड रेसॉर्ट. आणि तिथूनच असं मस्त मोनो रेल पण आम्हाला बघायला मिळाली. नेक्स्ट स्टॉप होता आमचा द मॉल ऑफ दुबई. त्या मॉलमध्ये आम्ही बरेच असे स्टोर्स, गिफ्ट शॉप्स असे एक्सप्लोर करत होतो आणि त्यांचं हे सगळं युनिक स्टफ पाहायला मिळालं. मॉलमध्येच आम्ही ॲक्वेरियम देखील होतं, ते देखील विजिट केलं.
फायनली द मोस्ट अवेटिंग मोमेंट ऑफ दुबई होतं हे बुर्ज खलिफा, जे आम्ही आतून ती बिल्डिंग एक्सप्लोर केली. बुर्ज खलिफाच्या टॉपवरती जाण्यासाठी आम्ही एलिव्हेटरमध्ये गेलो आणि लिटरली ते एलिव्हेटर 60 सेकंड्समध्ये तुम्हाला 124th फ्लोअरवरती पोहोचवतं. आणि आमच्या सगळ्यांचे इयर्स पॅक झाले होते, पेन करत होते. लिटरली जसं प्लेन टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस जसं कानावरती प्रेशर येतं तसंच प्रेशर या एलिव्हेटरमध्ये येत होतं. हे 124th फ्लोअरवरती त्यांचं ऑब्झर्वेशन डेक होतं. आणि हे बुर्ज खलिफाच्या समोर जे फाउंटन आहे त्याचा शो प्रत्येक 30 मिनिट्स नंतर स्टार्ट होतो. ऑब्झर्वेशन डेकवरून आम्ही बुर्ज खलिफाच्या अराउंड जे 360 डिग्री व्ह्यू आहे तो सगळा एन्जॉय केला. आणि त्याच तिकीटमध्ये तुम्हाला 124th फ्लोअर, 125th फ्लोअर आणि 148 फ्लोअरचं ऑब्झर्वेशन डेक पाहायला मिळतं. म्हणून आम्ही 125th फ्लोअर एकच फ्लोअर चढायचं होतं, तर आम्ही स्टेअरकेसनी गेलो. आणि हा 125th फ्लोअरवरून हा व्ह्यू. आणि सनसेट झाल्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली उतरलो आणि खालचा व्ह्यू एकदम मस्त होता. बुर्ज खलिफाच्या एकदम टॉपचं टीप पाहत असताना एकदम लिटरली चक्कर येत होती. असं वाटत होतं की बिल्डिंग पडते किंवा आपण पडू खाली. नंतर आम्ही त्यांचा फाउंटन शो देखील एन्जॉय केला 2 टाइम्स. आणि इथेच आमचं डे 1चं टूर फिनिश झालं आणि आम्ही हॉटेल रूमवरती गेलो. सेकंड डे म्हणजे डे 2ला आम्ही अबुधाबी या सिटीला गेलो, जे दुबईपासून 3 to 4 आवर्सचं रोड ट्रिप होती. अबुधाबीला आम्ही हे शेख सईदचं ग्रँड मॉस्क पाहिलं, जे खूप इनक्रेडिबल त्याचं आर्किटेक्चर होतं. म्हणजे मी लिटरली ऑस्ट्रक झाले ते आतून पण त्यांचं ते बिल्डिंग पाहून. अबुधाबी ही एक कन्झर्वेटिव्ह सिटी आहे. तिथं थोड्या वुमन्सला कॉस्ट्युम्सचे रेस्ट्रिक्शन्स आहे. स्पेशली जेव्हा हे मॉस्क आम्ही एंटर करणार होतो तर आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही फुल लेंथचे कपडे घालायचे, प्लस तुम्ही तुमचं हेड कवर करायचं.
ह्या मॉस्कला तुम्ही डायरेक्टली जाऊ नाही शकत, त्याच्या आधी एक मॉल लागतो. त्या मॉल थ्रू तुम्ही त्या ग्रँड मॉस्कला एंटर करता. ह्या मॉलमध्ये तुम्हाला शॉपिंग स्टोर्स, फूड कोर्ट बघायला मिळतील. प्लस तिथे रेंटवरती फुल कॉस्ट्युम्स होते लेडीजसाठी, ज्यांचे ॲप्रोप्रिएट क्लोथ्स नव्हते. आता हे इथून आम्ही एंटर करत होतो मेन एंट्रीला. त्यांचं ते वॉटर छोटंसं फाउंटेन होतं आणि हे ग्रँड वॉल, त्याचं ते डिझाईन वर्क बघूनच लिटरली म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू से, ब्युटिफुल. आम्हाला हे ग्रँड मॉस्क एक्सप्लोर करायला 1 आवर दिला होता, पण आम्ही त्याच्याऐवजी 3 आवर्स तिथं स्पेंड केले. आणि त्यामुळे आमचा जो नेक्स्ट स्पॉट होता फरारी वर्ल्ड, तिथे आम्ही जाऊ शकलो नाही, कारण की ही आमची 1 डे रिटर्न ट्रिप होती. त्यामुळे फक्त आम्ही हे ग्रँड मॉस्क अबुधाबीचं एक्सप्लोर केलं आणि आम्ही रिटर्न दुबईला गेलो. नंतर परत आम्हाला हे बग्गी राईडमधून त्यांनी मॉलपर्यंत सोडलं. आणि त्या मॉलमधले हे स्टोर्स एक्सप्लोर करत असताना आणि अबुधाबीमध्येच आम्ही हे एमिरेट्सचं पॅलेस, ज्याचं नाव आहे मंदारिन ओरिएंटल, हे आतून सुद्धा एक्सप्लोर केलं.
दुबई, अबुधाबी सगळीकडेच आम्हाला हे भरभरून खजूरचे झाड पाहायला मिळाले आणि इथेच आमचा डे 2 एंड झाला. थर्ड डेला आम्ही करणार होतो डेझर्ट सफारी आणि त्याच्यामध्ये आमचं इव्हनिंग स्नॅक आणि डिनर त्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं. सगळ्यात आधी त्यांनी जी आमची जीप होती त्याचे टायर्सची हवा काढली. रेडी फॉर डेझर्ट सफारी जेफी. सगळ्यांनी ही राईड खूप एन्जॉय केली, स्पेशली किड्स आणि जेफला तर खूप मजा आली. ऑफ द राईड मला खूप नॉशिया आणि डिझीनेस फील होत होतं. इथं जेफ, एलिशा, माझी मम्मी आणि ताईंनी कॅमेल राईड केली. 5 मिनिट्सची राईड होती ही. दुबई सिटीमध्येच 40 डिग्रीज टेम्परेचर होतं. इतकं ह्युमिड आणि इतकं गरम होत होतं. आणि जेव्हा आम्ही या डेझर्ट सफारीला गेलो तेव्हा त्याच्याहून एक्स्ट्रीम म्हणजे 10 डिग्रीज मोर 50 डिग्रीजचं टेम्परेचर होतं. लिटरली एनर्जी सारखी डाऊन होत होती आमची. Run, till there and then come back. डेझर्टमध्ये फर्स्ट टाईम सागर आणि जेफनी गॉड बायकिंगचा एक्सपिरियन्स घेतला. आणि स्पेशली जेफ वॉज thrilled to do his first ever self-riding. आणि हे होतं ब्युटिफुल आमचं कॅम्प साईट, जिथे लाईव्ह परफॉर्मन्स प्लस फूड आणि स्नॅक्स होता आमच्यासाठी. बेली डान्स परफॉर्मन्स देखील खूप छान केला त्या लेडीने.
सगळे परफॉर्मन्सेस खूप छान होते. फूडमध्ये देखील आम्हाला बार्बिक्यू डिनर होतं, प्लस व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स होते. आणि ह्या देखील एक्सपिरियन्सचे बरेच मेमरीज आम्ही आमच्या मनात घेऊन परत हा डे 3 एंड केला आणि आम्ही आमच्या हॉटेल रूमवरती गेलो. डे 4ला आम्ही एक्सप्लोर केलं हे इनक्रेडिबल पाम जुमेरा. पाम जुमेरा हे आर्टिफिशियल आयलँड आहे, जे मॅन क्रिएटेड आयलँड आहे इन द फॉर्म ऑफ पाम शेप. एलिव्हेटरच्या आत हे डिस्प्लेज होते. त्यांनी पूर्ण आयलँडचा व्ह्यू तिथे डिस्प्ले केला होता. हे होल्ड करायला काच आहे खाली, तिकडून आहे पामचा व्ह्यू. जे जे प्लेसेस आम्ही विजिट केले ते एकापेक्षा एक होते. तसंच हे पाम जुमेरा ज्या साईडनी बघू तो व्ह्यू इतका इनक्रेडिबल होता. पाम जुमेरा नंतर आम्ही विजिट केलं गोल्ड सूक आणि स्पाइस सूक. इथे गोल्ड सूकच्या स्ट्रीटवरती जिथे तिथे छोटे छोटे गोल्डचे दुकानं होते. आणि ह्या स्टोअरमध्ये त्यांनी सगळ्यात मोठी रिंग तयार केली होती, ज्यामुळे त्यांना गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डच्या बुकमध्ये त्यांची एंट्री झाली. आणि नुसते गोल्ड ज्वेलरीज नव्हते, गोल्डचे कॉस्ट्युम्स देखील आम्ही पाहिले. स्पाइस सूकमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स, खडे मसाले, डेट्स, चॉकलेट्स यांची भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतील. प्लस त्यांचे अरेबियन अत्तर आणि परफ्यूम्स देखील आम्ही एक्सप्लोर केले. आणि आम्ही इथून डेट्स आणि चॉकलेट्स भरपूर बाय केले. त्यानंतर आम्ही अल सेफ हे विलेज एक्सप्लोर करायला ह्या बोट राईडमधून गेलो. अल सेफ विलेजमध्ये तुम्हाला ओल्ड हेरिटेज प्लस मॉडर्न सेक्शन एकत्र पाहायला मिळेल. त्या रात्री आम्ही ही दुबई क्रीक डो डिनर क्रूज केली, ज्याच्यामध्ये आमचं एंटरटेनमेंट प्लस डिनर असं पॅकेज इन्क्लुडेड होतं. आम्ही ओपन सिटिंग अरेंजमेंटच्या इथे गेलो आणि तिथे सेंटरला त्यांचं डिनरचं बफे सेक्शन अरेंज केलेलं होतं. या क्लिपमध्ये तुम्हाला रोलेक्सचे 2 बिल्डिंगचे टॉवर्स दिसतील.
या परफॉर्मन्सच्या वेळेस त्यांनी क्रूज शिप्सचे सगळे लाईट्स ऑफ केले होते आणि पूर्ण डार्क एरियामध्ये त्याचं ते कॉस्ट्यूम लाईटवालं एकदम ग्लो करत होतं आणि ते परफॉर्मन्स खूप छान वाटत होता. आणि इथे आमचं डे 4 आम्ही एंड केला. डे 5ला आम्ही सगळ्यात फर्स्ट हे म्युझियमला व्हिजिट दिलं, ज्याचं नाव आहे म्युझियम ऑफ द फ्युचर. मागेच तुम्हाला आमच्या एक बर्ड शेपमध्ये हे ड्रोन उडत असताना दिसत असेल. या म्युझियममध्ये दुबई 2040 या इयरपर्यंत किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रेस करेल हे याचं शोकेस त्यांनी तिथं केलं होतं. तुमच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबरचे डिटेल्स इथे फिल करायचे होते. त्यानंतर त्या प्रत्येक मेंबरचं स्पेसिफिक ब्रेसलेट बँड त्या मशीनमधून निघत होतं. आणि या एलिव्हेटरमधून आम्ही अपर लेवलला गेलो आणि लिटरली हे एलिव्हेटर एखाद्या स्पेसशिपसारखं दिसत होतं. असं जाणार आपण. असं अर्थ पासून स्पेस मध्ये जाणार आहोत. आपण स्पेस मध्ये आहोत. जे दिस इज स्पेस आणि तर मून दिसतंय का वर. تدور حول القمر على مسافة أكثر من 10,000 كيلومتر. सेंटरला सन आहे बघ, ते सन आणि बाकीच्या प्लॅनेट्स. स्कॅन ते होल्ड कर ना तुझं ब्रेसलेट. प्लीज होल्ड स्टील. आता बघ एलिशाचं येईल.
हा मी होते स्कॅन करत आहे. Hello, for children, the last one here. Oh, the last one? Okay. Elisha, So you can go there. You can go. मम्मी तू जाऊ शकते तिथे. For kids तिथे. स्कॅन. Just look at the camera. मम्मी फक्त या कॅमेराकडे बघ बस. हे बघा आलं. हे बघ. हो. See Elisha, you. See Elisha, look at you. In a space suit. Applicant Elisha. You know. Luna robot driving instructor. You are a driving instructor. Apply. Press apply. See now, Jeff. See Jeff. I am driving. He is a moon village. You are on. जब कसं घाबरता. फ्युचर म्युझियम मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण की खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळं काही त्यांनी दाखवलं होतं. त्यामुळे माझा पर्सनली आणि मुलांचे इंटरेस्ट जास्त वाढला तिथे गेल्यानंतर. या फ्लोअरला त्यांनी ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येतील हे शोकेस केलं होतं. Audi Sport. Beaches, sunshine and fun. Dubai and the Emirates have it all, like our home city, and since then, the Museum of the Future has been my home. द फ्युचर म्युझियम हे बाहेरून असं दिसतं आणि तिथे एका लेवलला त्यांनी असं ऑब्झर्वेशन डेक केलं होतं. हे होतं प्ले एरिया किड्ससाठी.
हे म्युझियम जेवढं बाहेरून ॲट्रॅक्टिव्ह आहे तेवढंच आतून देखील खूप ॲट्रॅक्टिव्ह होतं. आता जसं तुम्ही हे रूफ बघतच आहात, किती इनोव्हेटिव्ह प्रकारे त्यांनी ते रूफ बनवलं होतं. स्पेशली त्यांच्या गिफ्ट शॉपमध्ये देखील जे जे आयटम्स होते ते सर्व काही युनिक होते. जसं हे बुक लॅम्प तुम्ही बघा. आमचा नेक्स्ट स्पॉट होता हे दुबई फ्रेम. आणि बाहेरून या बिल्डिंगचे वॉल्स पूर्णपणे गोल्ड प्लेटेड होते. या बिल्डिंगच्या ऑब्झर्वेशन डेकवरून तुम्हाला दुबईचं 360 व्ह्यू, ज्याच्यामध्ये ओल्ड दुबई आणि मॉडर्न दुबई दोन्ही ॲट अ टाईम बघायला मिळतं. आणि इथं त्यांचं ग्लास वॉकिंग पॅनल होतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी व्हिज्युअल प्रेझेंटेशन दाखवलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की दुबई फ्युचरमध्ये कसं दिसेल आणि त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, बिल्डिंगचे आर्किटेक्चर्स कसे राहतील, हायवेज कसे राहतील, ते सगळं त्यांनी इथं दाखवलं होतं. मोस्टली रोडवरती कार्स कमी आणि फ्लाईंग कार्स जास्त राहतील हे पण त्यांनी दाखवलं आहे या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आमचा डे 5 देखील एंड झाला. आणि डे 6 हा आमचा लास्ट डे होता दुबई फिरण्यासाठी. तर त्या दिवशी आम्ही गेलो मिरॅकल गार्डन. आणि मिरॅकल गार्डन क्लोज व्हायचा त्या दिवशीचा त्यांचा लास्ट डे होता आणि त्याच दिवशी आम्ही विजिट केलं. त्यामुळे आम्हाला जास्त ब्लूमवाले फ्लावर्स पाहायला नाही मिळाले. थोडेफार जे आम्ही पाहिलं, जे आम्हाला आवडलं ते मी तुम्हाला दाखवत आहे. जून मंथपासून दुबईमध्ये पीक समर स्टार्ट होतो आणि आम्ही जेव्हा विजिट केलं ऑलरेडी तिथलं टेम्परेचर 40 to 45 डिग्रीज होतं. म्हणजे जे एक्स्ट्रीम हॉट आमच्यासाठी होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं पीक समर स्टार्ट होतं. तर त्याच्यामुळे जे जे त्यांचे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असतात ते सगळे बंद होतात.
माझं स्वप्न होतं की कधी ना कधी मी माझ्या फॅमिलीबरोबर दुबई नक्कीच विजिट करेन आणि ते स्वप्न देवाने पूर्ण केलं. त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी थँकफुल. आणि प्लस देवाने अजून एक ऑपॉर्च्युनिटी दिली की मला माझ्या मम्मी आणि नंदेबरोबर फर्स्ट अशी इंटरनॅशनल वेकेशन करता आलं, ते पण दुबईमध्ये. त्याबद्दल देखील आय एम व्हेरी रिअली ग्रेटफुल टू गॉड. त्यामुळे ही ट्रिप नक्कीच खूप मेमोरेबल होती माझ्यासाठी. आणि म्हणूनच 1.5 years झाले ही ट्रिप करून, पण तरी मला असं वाटलं की नाही, ही देखील एक सगळ्यात छान मेमरी मी अशीच वेस्ट नाही घालवू शकत. आय हॅव टू पोस्ट इट ऑन यूट्यूब. कारण की हीच मेमरी पाहून आम्ही ते मोमेंट्स परत रिकलेक्ट करू. आणि ज्यांना माझ्या व्हिडिओ थ्रू दुबई फिरता आली त्यांना देखील दुबई नक्कीच आवडेल, ही माझी पूर्ण खात्री आहे. सो तुम्हाला हा स्पेशल दुबईचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. टिल देन टेक केअर. बाय बाय.